आणि आता बातमी आहे जरांगे पाटलांची। अंतरवाली सराटी जरांगेंचं उपोषण सुरू असून 8व्या दिवशी त्यांची प्रकृती आणखी खालावली। मात्र जरांगे उपचार न घेण्यावर ठाम आहेत। पाहूया। उपोषणाच्या 8व्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची तब्येत चांगलीच खालावली आहे। सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत पाणी आणि उपचार घेणार नाही अशी ठाम भूमिका जरांगेंनी घेतली आहे। उपोषणस्थळी असलेल्या महिलांनी जरांगेंना पाणी घेण्याची विनंती केली, मात्र जरांगे ऐकण्यास तयार नाही। कोण आमचा आम्हाला लालू दाखवतो पैशाची 1,500 रुपये महिना दाखवतो। बहिणीला लाडकी बहीण म्हणतो, भावाला मारून टाकतो। आम्हाला काय करायचं नाही, त्याचा काय मिळायलाच पाहिजे। आमच्या हक्काचं आम्ही काही भीक मागत नाहीये, आमचा अधिकार आहे आरक्षणावर, मिळायलाच पाहिजे आम्हाला। जरांगेंच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी देखील घसरली आहे, त्यामुळे जागेवरून उठणं देखील आता शक्य होत नाही। मनोज जरांगेंना माझी विनंती आहे की त्यांच्या मराठा आरक्षणाच्या संदर्भातल्या सगळ्या मागण्या या सरकारनं सकारात्मक घेतलेल्या आहेत। सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील ज्या हरकती आलेल्या आहेत त्या देखील आपण छाननी करतो। आणि म्हणून मला असं वाटतं की आंदोलन आणि आंदोलनकर्ते यांची प्रकृती देखील आम्हाला महत्त्वाची आहे, मनोजजींची प्रकृती देखील आम्हाला महत्त्वाची आहे। आणि शासनाच्या वतीनं आपल्यामार्फत मी त्यांना विनंती करतो की त्यांनी उपचाराला प्रतिसाद द्यावा, त्यांनी उपचार करून घ्यावेत आणि जी काही चर्चा असेल ती सरकारबरोबर त्यांनी करावी। जरांगेंच्या उपोषण स्थळावरून 1.5 किलोमीटर अंतरावरच ओबीसींसाठी लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे। संभाजीराजेंनी जरांगेंची भेट घेतल्यानंतर हाके आक्रमक झाले होते आणि राजे म्हणणार नाही म्हणत मिस्टर संभाजी भोसले असा उल्लेख त्यांनी केला। त्यानंतर संभाजीराजेंच्या समर्थकांनीही पलटवार केला। त्यावर पुन्हा एकदा लक्ष्मण हाकेंनी गोळ्या घालणार का असा सवाल विचारला। मिस्टर संभाजी भोसले आता राजा म्हणणार नाही मी तुम्हाला, कारण रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्य निर्माण होण्यासाठी 18 पगड जातींनी जीवाची कुर्बानी केली आणि आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे पायीक आम्ही आहोत। आणि मिस्टर संभाजी भोसले, तुम्ही विशाळगडावरती माझ्या मुस्लिम माता भगिनी धाय मोकलून रडत होत्या, त्यावेळी एका धार्मिक स्थळ पाडत असताना तुम्ही हातवारे करून चेतावणी देत होता। तुम्ही संविधानिक वागत होता का? लक्ष्मण हाके हे सध्या वडीगोद्री येथे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना आमचं चॅलेंज आहे की त्यांनी ही वायफळ बडबड बंद करावी आणि लाईव्ह चर्चेला यावं। लक्ष्मण हाके यांचा आरक्षणाचा अभ्यास नाही, त्यांची हिंमत नाही, त्यांची लायकी नाही। एकेरी भाषा म्हणजे काय? एकेरी भाषा म्हणजे मिस्टर संभाजी भोसले एवढंच बोललो ना, का काना मात्रा पुढं जोडला? काय मारणार आहेत आम्हा दोघांना? गोळ्या घालणार आहेत? गोळ्या घालणार आहेत? मारणार आहेत आम्हाला? सांगावं, आम्ही असेच आहे, आम्ही कुठेही फिरतो। गोळ्या घालणार असतील तर त्यांनी यावं, गोळ्या घालाव्यात आम्हाला। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नको अशी मागणी लक्ष्मण हाके यांची आहे आणि सरकारकडून लेखी मिळत नाही तोपर्यंत आपण देखील उपोषण सुरूच ठेवणार असा पवित्रा हाके यांनी घेतला। आम्हाला शासनानं अस्वस्थ केलं पाहिजे, आम्हाला सांगितलं पाहिजे की बाबा असं होत नाही तर कसं होत नाही ते पण सांगितलं पाहिजे। असं होत नाही तर ते कायमच सांगतायत आणि हे कळत नाही आम्हाला, कसं लागत नाही ते सांगावं ना। यावं एकदा डिबेटवर, मीडियाच्या समोर कंबाईंड प्रेस घ्यावी, मीडियाला विनंती आहे। आम्ही एका बाजूला बसतो आणि त्यांनाही एका बाजूला बसवा, मागणाऱ्यांनाही बसवा आणि शासनकर्त्यांनाही बसवा। आमच्या उपोषणाचं काय शेवट आहे? आमच्या उपोषणाला हैदराबाद गॅजेट आम्ही लागू करणार नाहीत, आम्हाला असं लेखी स्वरूपात आश्वासन दिलं पाहिजे। या 57 लाख आम्ही म्हणतो, परंतु जरांगेनं स्वतः सांगितलं की 1.5 कोटी म्हणजे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेत, म्हणजे बोगस नोंदीमार्फत तुम्ही प्रमाणपत्र वाटप करता, याच्यासाठी तुम्ही चौकशी लावू म्हटले होते। त्याच्यासाठी सुद्धा काहीच केलेलं नाही, त्यासाठी सुद्धा आम्ही हे रद्द करू असं आम्हाला आश्वासित केलं पाहिजे। संजय सरोदेसह महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, जालना।